जिजॉय शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई मोहन पानवे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला। जिजॉय सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे हे भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार होते। त्यांनी निवडणूक काळात कल्याणकरांना जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता मोनिका पानवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केली आहे। एकाच दिवशी 23 उपक्रमांची सुरुवात आज झाली असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 5 मोफत अभ्यासिका व क्लासेस, महिला सक्षमीकरणासाठी 5 मोफत विविध प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 योगा क्लासेस व शिवचरित्र व्याख्यान, कल्याणकर यांच्या आरोग्यासाठी 5 मोफत आरोग्य क्लिनिक, मोफत ऑटो रिक्षा प्रशिक्षण, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे आणि मोफत सैन्य व पोलीस भरती केंद्र आदींचा समावेश आहे। शहरामध्ये मागे लोकसभा आपण या वर्षी लढवली त्यावेळेस कल्याणकरांनी जे आश्वासन दिले, उद्या पराभूत झालो तरी 20,000 मतांचं भरभरून प्रेम कल्याण शहराने आपल्यावर केले। जाती धर्मापलीकडे जाऊन जे सुशिक्षित मतदार आहेत ते जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी सर्वांनी मतदान केलेले। मग त्यांना आश्वासन दिलेल्या पूर्ततेसाठी पहिलं पाऊल आज उचलण्यात येत आहे। 5 जिजाऊच्या आरोग्य क्लिनिक होत आहेत, 5 ठिकाणी जिजाऊच्या गरिबांच्या मुलांना चांगल्या अभ्यासिकाचं ओपनिंग आहे, मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, महिला सक्षमीकरणासाठी त्याचं उपलब्ध होत आहे। त्याचबरोबर 2 रक्तदान शिबिर, आता जो रुक्मिणीदेवी रुग्णालयाला भेट देण्यात आली, इथली परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड दुःख होतं आहे, मनाला वेदना होतात। का मुंबईच्या बाजूला असणारं कल्याण महानगरी, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ज्याचं नोंद आहे कल्याण नगरीची, त्या कल्याण नगरीमधल्या रुग्णालयामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढते। अनेक बिल्डर्स लोकांमध्ये पार्टनर राजकारणी घुसत आहेत, सत्ताधारी घुसत आहेत, मोठमोठे टावर होत आहेत। परंतु त्या शहराची परिस्थिती बघितली, पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, रस्त्यांची दुरावस्था, आणि आता बघितल्यानंतर ज्या शहराचं ज्याच्यावर भार आहे त्या रुग्णालयामध्ये साधा MD फिजिशियन नाही, पीडियाट्रिशियन नाही, गायनाईक नाही, इतकंच नाही तर सर्जन नाही। यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट असूच शकत नाही। आताच आम्ही डॉक्टरांना आश्वासित केलं, उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतोय। जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला MD फिजिशियन, MD गायनाईक, पीडियाट्रिशियन, भले ते 2-2, 4-4 तास बसतील आणि फुल टाईम सर्जनची व्यवस्था करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावं लागणार नाही। ज्यांची परिस्थितीच नाही, त्यांचं उद्या मरण होता कामा नये, त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत, ते समजून वाचवण्यासाठी जिजाऊ कार्यरत आहे। लोकसभेत चांगली मतं मिळालेली आहेत, तर आगामी विधानसभेसंदर्भात काय रणनीती असणार? सुरुवातच समजा ना तुम्ही, ज्याने आश्वासन पूर्तता केलेली आपण बघितलं असेल का एकदा उमेदवार पराभूत झाला का दुसऱ्या निवडणुकीला दिसतो, ही आपल्या भिवंडी लोकसभेची परंपरा आहे। पण आम्ही नाही, आम्ही 4 तारखेपासून पराभूत झालो तरी 5 तारखेपासून कामाला सुरुवात केलेली आहे। जी समाजाला आश्वासनं दिले ती येत्या 2 ते 3 वर्षामध्ये 100% पूर्तता आहे। विधानसभेच्या किती जागा लढवणार बघूया, आता कोकणची लोक आलेले आहेत आमच्याकडे, आता एवढ्या तर धुळ्या साईडची पण नंदुरबारवरून आलेले आहेत। बघूया आता जेवढ्या प्रमाणात तरुण महाराष्ट्रातून सांगतील तेवढ्या सीट लढवू आम्ही। आजची राजकीय परिस्थिती सांगाल, वाढदिवसाच्या निमित्त इतका छान उपक्रम संपूर्ण शहरामध्ये, काय भावना असते एक महिला म्हणून? खऱ्या अर्थाने आज बघायला गेलं तर महिलाही जेव्हा सक्षम होईल तर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि कालाची गरज आहे। एक माणूस कमावून 4 माणसं बसून खाऊन नाही चालणार। जेव्हा दोन्ही माणसं सक्षम होतील तेव्हा संसार व्यवस्थित चालू शकतो।
किंवा खऱ्या अर्थाने ताई आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हा ती सक्षम होते. त्यासाठी जिजाऊ विविध उपक्रम हे राबवत असते. पण आज शिवण क्लासच्या ओपनिंगसाठी आपण इथे जमलेलो आहेत का जो दुपारचा वेळ असतो तायांना, निदान ताई शिवण क्लास जरी शिकली तरी 2 ब्लाऊज मारले, एखादा ड्रेस मारला तरी ती ताई 2 पैसे दिवसाला कमावू शकते. हा उद्देश आहे यामध्ये.